एक महत्त्वाची बातमी, कारण भोंदू अशोक खरात प्रकरणात गुंगीकारक औषधाचं गूढ अजूनही कायम आहे। गुंगीकारक औषधाबाबत एसआयटीलाही अद्याप कुठलाही ठोस धागा मिळालेला नाहीये। पीडित महिलांच्या तक्रारींमध्ये गुंगीकारक द्रव देऊन शारीरिक शोषण केल्याचे गंभीर आरोप आहेत। खराच्या कार्यालयातून रिकामी बाटलीही जप्त करण्यात आली आहे। औषध नेमकं कोणतं आहे याबाबत मात्र अद्याप कोणतीही स्पष्टता मिळालेली नाहीये। शहरातील 2 डॉक्टरांची चौकशी झाली आहे। फॉरेन्सिक तपास आणि रासायनिक विश्लेषणानंतर देखील तपासाला निर्णायक यश मिळालेलं नाहीये। पीडितांच्या म्हणण्यानुसार पाणी प्यायल्यानंतर त्यांना चक्कर येत होती, मळमळ होत होती आणि शुद्ध हरपण्याचे देखील प्रकार घडत होते। न्यायालयात प्रत्येक सुनावणीमध्ये गुंगीकारक औषधाचा तपास हेच एसआयटीच्या पोलीस कोठडी मागणीतील प्रमुख कारण राहिले। 7 गुन्ह्यांमधील चौकशीनंतर देखील द्रवाचा स्रोत, पुरवठादार आणि स्वरूप अजूनही रहस्यमयच आहे। गुंगीच्या गुढाचा उलगडा झाला तर खरात प्रकरणातील सगळ्यात मोठा आणि धक्कादायक पुरावा समोर येण्याची शक्यता आहे। आपण व्हिडिओमधून देखील पाहिले, अशोक खरात त्याच्याकडे आलेल्या भक्तांना एक गुंगीकारक औषध आधी द्यायचा, त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार करायचा। मात्र हे जे औषध आहे, गुंगीकारक औषध, हे नेमकं कोणतं आहे, कुठून यायचं, कसं होतं, याचं गूढ मात्र अजूनही कायम आहे। याच संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, कस्तुरी, खरं म्हणजे अशोक खरात हा महिलांवर लैंगिक अत्याचार करत असताना त्यांना त्यापूर्वी काही गुंगीकारक औषध देत होता पाण्यात मिसळून। ते नेमकं काय आहे, त्याचं अद्यापर्यंतचं जे गूढ आहे ते उकललेलं नाहीये। तपास यंत्रणेसमोर मोठं हे आव्हान असल्याची माहिती मिळते। प्रामुख्यानं प्रत्येक गुन्ह्यांमध्ये याबाबतचं जे रिमांडसाठीची जी कारणं दिली जातात त्यामध्ये देखील हे एक कारण असतं, ज्यामध्ये पेडामध्ये नेमकं काय मिसळवलेलं होतं किंवा पाण्यात नेमकं काय मिसळवलेलं होतं याबाबतचा तपास करण्याकामी पोलीस कोठडी द्यावी, अशा स्वरूपाची मागणी प्रत्येक सुनावणी दरम्यान केली जाते। आतापर्यंत ज्या ज्या सुनावण्या झाल्या त्या प्रत्येक सुनावणीमध्ये हाच मुद्दा उपस्थित झालेला आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये हे नेमकी गुंगीकारक औषध काय होतं, पाण्यामध्ये नेमकं काय मिसळवलं जायचं आणि जे फॉरेन्सिक कडनं अहवाल मिळालेला आहे त्यानंतरही या प्रश्नांची उत्तरं मिळत नसल्यामुळे येत्या काळामध्ये तपास कशा पद्धतीने केला जातो हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।